नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातील 2 राज्यसभा खासदारांमधील छुपा संघर्ष अखेर चव्हाट्यावर आला आहे. शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षात नांदेडमध्ये मात्र बेशिस्तीची आणि गोंधळाची स्थिती दिसून येते आहे. नमस्कार, मी मुरलीधर हंबर्डे. बोला नांदेडमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांची प्रमुखपदी नियुक्ती केली असताना त्यांच्या अनुपस्थितीत रविवारी प्रगती महिला मंडळाच्या कक्षात प्रभाग क्रमांक 1 ते 5 मधील इच्छुकांच्या मुलाखती माजी मंत्री डी.पी. सावंत आणि नरेंद्र चव्हाण यांनी घेतल्या. या प्रक्रियेत पक्षाचा एकही जबाबदार पदाधिकारी उपस्थित नव्हता. तसेच या दोघांवर पक्षाने कोणती अधिकृत जबाबदारी सोपवली आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. यापेक्षा गंभीर बाब म्हणजे मुलाखतींची माहिती खासदार गोपछेडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सुद्धा नव्हती. त्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले की प्रगतीमधील मुलाखतींबाबत त्यांना कोणतीही माहिती नव्हती. उलट खासदार गोपछेडे यांनी 13 आणि 14 डिसेंबर रोजी अंत्योदय जनसंपर्क कार्यालयात अधिकृत मुलाखती होणार असल्याचे पत्रक जारी केले आहे. या मुलाखत सत्रात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार गोपछेडे, संघटन मंत्री संजय कौडगे, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे व ॲडव्होकेट किशोर देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे. विशेष म्हणजे प्रगतीमधील मुलाखतींबाबत प्रदेश कार्यालयालाही कोणतीही माहिती नाही. मुलाखतकार कोण आणि कोणत्या आदेशाने हे सत्र झाले याबाबतही अजूनही अनभिज्ञता आहे. रविवारी झालेल्या प्रक्रियेत संघटन मंत्री संजय कौडगे यांनाही स्थान देण्यात आले नव्हते, ज्यामुळे पक्षातील त्यांचा अधिकार आणि स्थान कमी झाले आहे का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. त्यातच प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक नंदू कुलकर्णी यांनी उमेदवार निवडीबाबत प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार दाखल करून जुन्या इच्छुकांची उमेदवारी अंतिम करावी अशी मागणी केली आहे. या संपूर्ण घडामोडीमुळे नांदेड भारतीय जनता पक्षातला जुना नवा वाद पुन्हा उफाळून येताना दिसतो आहे. प्रगती की अधोगती हा प्रश्न सध्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जातो आहे. 2 वेगवेगळ्या ठिकाणी 2 स्वतंत्र मुलाखती भविष्यात उमेदवार ठरणाऱ्या इच्छुकांसाठी गोंधळ मात्र निर्माण करत आहेत. त्यामुळे ते उमेदवार सध्या संभ्रमावस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही खासदारांमधील छुपा संघर्ष अखेर चव्हाट्यावर आला आहे हे मात्र निश्चित.